See student, today we are going to discuss that about the cofactor of matrix. म्हणजे तुम्हाला जर एखादा मॅट्रिक्स दिला तर त्याचा कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा ते आपण इथे पाहणार आहोत. सी फाइंड ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स -1 2 3 4. ॲडजॉइंट फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. स्टेप किती आहेत पहा. स्टेप फर्स्ट फाइंड मायनॉर ऑफ ए. स्टेप सेकंड मायनॉर ऑफ ए इज ऑलवेज डिनोटेड बाय यम. ठीक आहे. स्टेप सेकंड फाइंड cofactor of A, which is denoted by C, and that is Aij. And then step third find adjoint of A, that means ADJ of A असं डिनोट केलं जातं. आणि ते म्हणजे काय असतं, सी डॅश म्हणजे कोफॅक्टरचा ट्रान्सपोज. 1 2 3 3 स्टेपमधून गेलात तर तुम्हाला ॲडजॉइंट मिळणार आहे. पहा एकदा स्टेप. मग या 3च स्टेपमधून आपल्याला जायचं आहे आणि 3 स्टेपमधून जाऊन ॲडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. तर आता या एक्झाम्पलसाठी आपण 3 स्टेप ॲप्लाय करूयात. ॲडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी 3च स्टेप आहेत. पहिल्यांदा आहे मायनॉर, दुसऱ्यांदा आहे कोफॅक्टर आणि तिसऱ्यांदा आहे ॲडजॉइंट. सो गिव्हन ए इक्वल टू देअरफॉर minor of A, which is m, which is given by m11 m12 m21 m22. आता 1 1 पोझिशन म्हणजे -1चा मायनॉर फाइंड आउट करायचा. तर -1च्या लोकेशनला जो रो आणि कॉलम इंटरसेक्ट झाला आहे तो सोडून राहिलेला पार्ट 4, सिंगल एलिमेंट राहिला म्हणून 4. आणि जर दुसरे 2/2चा डिटर्मिनंट राहिला तर तो सॉल्व करून त्याचा आन्सर लिहायचं असतं. नेक्स्ट 2चा मायनॉर. आता फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम एलिमिनेट झालेला आहे, राहिला 3. 3चा मायनॉर, फर्स्ट कॉलम सेकंड रो एलिमिनेट राहिले 2. 4चा मायनॉर, सेकंड रो सेकंड कॉलम -1. आता हा मायनॉर झाल्यानंतर कोफॅक्टर ऑफ ए इज ऑलवेज डिनोटेड बाय सी अँड डिनोटेड बाय Aij. मग याचा आन्सर कसं येतं तर पहा. इव्हन पोझिशन म्हणजे काय, इथे 1 1 आहे, 1 + 1 केलं तर 2 येतं. इथे 1 2 आहे, 1 + 2 केले तर 3 येतं. हा नंबर इव्हन आहे, हा नंबर ऑड आहे. मग ज्या लोकेशनला IJKची सम इव्हन येते त्याला इव्हन पोझिशन म्हणायचं. ज्या लोकेशनला IJची सम ऑड येते त्याला ऑड म्हणायचं. मग ही इव्हन पोझिशन आहे 1 1 2 2 आणि ह्या ऑड पोझिशन आहेत. मग इव्हन पोझिशनला प्लस साईन, ऑड पोझिशनला मायनस साईन, प्लस मायनस प्लस असं आन्सर येतं. देअरफॉर सी इक्वल टू दॅट आन्सर विल बी. आता बघा मग प्लस म्हणजे 4 इव्हन पोझिशनचा नंबर आहे तसा पुढे येणार 4. ऑड पोझिशनचा नंबर साईन चेंज होऊन मग 3चा होणार -3. ऑड पोझिशनला आहे 2 त्याचं साईन चेंज होणार -2 प्लस होता. इव्हन पोझिशनला आहे -1 तो आहे त्या साईन येणार. अँड देअरफॉर दिस इज नथिंग बट इट इज A11 A12
A21 A22 कॅपिटल लेटरने डिनोट करतात. सो दिस इज द कोफॅक्टर ऑफ गिव्हन मॅट्रिक्स. मग आता कोफॅक्टर मिळाल्याच्या नंतर काय पाहिजे आपल्याला? ॲडजॉइंट ऑफ ए मीन्स सी डॅश अँड इट इज गिव्हन बाय सी डॅश म्हणजे याचा ट्रान्सपोज. मग 4 -3 पहिला रो पहिला कॉलम -2 -1 दॅट इज द आन्सर. पहा ॲडजॉइंट कसा फाइंड आउट केला ते व्यवस्थित लक्ष द्या. इट इज इम्पॉर्टंट ऑफ फाइंडिंग ॲडजॉइंट. आता 3x3 ऑर्डरचा मॅट्रिक्स घेऊयात. थ्री बाय थ्री ऑर्डरचा मॅट्रिक्स घेऊयात. सो सपोज गिवन मॅट्रिक्स A इक्वल टू 1 2 0 2 1 1 3 0 1. क्वेश्चन सेम. फाइंड एडजॉइंट ऑफ दिस मॅट्रिक्स. फाइंड एडजॉइंट ऑफ दिस मॅट्रिक्स. स्टेप फर्स्ट पहा. आता मग पहिलं काम काय करणार आपण? मायनॉर ऑफ ए विच इज m इज इक्वल टू. आता सिम्बॉल लिहित बसायचं नाही, डायरेक्ट फाइंड आउट करायचे. 1 1 पोझिशन आहे, 1चा मायनॉर फाइंड आउट करायचा आहे. मग 1ला जे रो आणि कॉलम इंटरसेक्ट ते सोडून 1 1 0 1 राहिले. मग 1 1 जा 1 -0 मीन्स 1. 2 2चा रो 2चा कॉलम सोडून राहिले तर 2 1 3 1 2 1 2 -3 2 -3 -1. 0चा मायनॉर रो सोडून द्या कॉलम सोडून द्या. मग 2 0 0 -3. आता 2चा मायनॉर 2चा कॉलम सोडा 2चा रो म्हणजे 2 1 जा 2 आणि रिव्हर्सला आहे 0 म्हणजे 2. त्यानंतर 1चा मायनॉर. आता पहा 1चा कॉलम 1चा रो इलिमिनेट केला तर 1 1 जा 1 3 0 जा 0 म्हणजे 1. आता इथे असणाऱ्या 1चा मायनॉर रो कॉलम इलिमिनेट केले 1 0 0 -6. सेकंड रो कम्प्लिटेड. त्यानंतर आता पहा थर्ड रो म्हणजे 3चा मायनॉर आणि कॉलम आपण पहा कॉलम आणि मायनॉर. मग पहा 2 3चा कॉलम इलिमिनेट करा 3चा रो इलिमिनेट करा. मग 2 1 जा 2 सो हिअर इज 2 1 0 0 येणार आहे. 0चा मायनॉर आता 0चा रो आणि कॉलम इलिमिनेट करा 1 1 जा 1 2 0 0 मीन्स 1. आता 1चा मायनॉर 1 1 जा 1 -4 -3 हा झाला मायनॉर. आता इव्हन ऑड पोझिशन. नाव आता तुम्ही इथे इव्हन ऑड पोझिशन इथे लिहू शकता आपल्या सोयीसाठी, कारण आता या मायनॉरला कन्व्हर्ट करायचे आपल्याला कोफॅक्टरमध्ये. मग काय आहे इव्हन ऑड पोझिशन पहा. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस अँड देन प्लस मायनस प्लस. म्हणजे अल्टरनेट साईन चेंज होते. असं जर तुम्ही गेलात ना तर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस. हे प्लस का आले ते तुमच्या देण्यात आलं असेल. हे 1 1 पोझिशन आहे. 1 1 मीन्स 1 + 1 2. ही 1 2 पोझिशन आहे. 1 + 2 3 ऑड. ही 2 1 3 पोझिशन आहे. ही 1 3 पोझिशन आहे म्हणजे 1 + 3 4. म्हणजे प्लस लोकेशन आहे ते इव्हन पोझिशन आहे आणि मायनस लोकेशन आहे ते ऑड पोझिशन आहे. जिथे प्लस लोकेशन आहे तिथल्या नंबरचं साईन चेंज होणार नाही. जिथे मायनस लोकेशन आहे तिथल्या नंबरचं साईन चेंज होणार. कशासाठी?
कोफॅक्टरसाठी, मायनॉरचं कन्व्हर्जन कोफॅक्टरमध्ये करण्यासाठी. सो कोफॅक्टर ऑफ ए इज डिनोटेड बाय ऑलवेज सी इज इक्वल टू. मग पहा आता काय येणार आहे. आता बघा, प्लस पहिलं लोकेशन प्लस आहे म्हणजे 1, मायनस आणि हे मायनस झालं प्लस, -3 प्लस -3, 2 मायनस म्हणजे -2, 1 प्लस 1, -6 and here is minus it become plus, 2 plus, so 2 as it is, 1 minus -1, -3 and plus, so -3. हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि हा कसा डिनोट केला जातो? कॅपिटल A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. फर्स्ट स्टेप completed, second step completed, now third step. It's very simple. Adjoint of A is a C dash, म्हणजे जो आलेला मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. सो इट विल बी हिअर 1 1 -3, -2 1 6, 2 -1 -3. बघा, पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम. वी ऑब्टेन्ड ॲडजॉइंट ऑफ ए. पहा, मिळाला आहे आपल्याला ॲडजॉइंट. खूप सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बुकमध्ये जर तुम्ही गेलात तर हे फार डिस्क्रिप्टिव्ह आणि खूप लेंदी करून दिलेलं आहे. तेच 3x3चा मॅट्रिक्स असेल तर तुम्ही ते लक्षात ठेवा. साईन कन्व्हेन्शन प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस या टेक्निकने गेले की आन्सर येतं. पहा आता अजून एक. मायनॉर, कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट कसे फाइंड आउट करायचे? एकमेकावरती हे डिपेंड आहेत, एकमेकांवरती हे डिपेंड आहेत. पहा आता, गिव्हन ए इक्वल टू 1 2 3 4, फाइंड आउट मायनॉर. काय ते पहा. मायनॉर ऑफ ए इक्वल टू एम इक्वल टू. पहा आता सांगितल्यानुसार 1 2 3 4 म्हणजे 4, 2चा येणार 3, 3चा येणार 2, 4चा येणार 1. झाला मायनॉर फाइंड आउट. साइन कन्व्हेन्शन माहिती आहे तुम्हाला. आता याचं प्लस मायनस मायनस प्लस अल्टरनेट साइन चेंज होतं. मग त्या रूलनुसार कोफॅक्टर ऑफ ए इक्वल टू सी इज इक्वल टू, प्लसच्या लोकेशनला साइन चेंज नाही, 4 आहे तसाच, 3 -3 होणार, 2 -2 होणार, 1 + 1 होणार. हा झाला कोफॅक्टर म्हणजे A11, A12, A21, A22. हे सिम्बॉल लिहिले तरी चालतात, नाही लिहिले तरी चालतात. आता ॲडजॉइंट. ॲडजॉइंट ऑफ ए इज सी डॅश. मग जो मॅट्रिक्स सी डॅश मिळाला त्याचा डॅश घ्या, म्हणजे 4 -3 -2 1, दॅट इज द फायनल. पहा एकदा. म्हणजे ट्रान्सपोज घ्यायचा आहे तुम्हाला. तो ट्रान्सपोज कसा घ्यायचा आहे ते तुम्ही बघितलं असेल. तर पहिली स्टेप काय सांगते? मायनॉर फाइंड आउट करा. कोफॅक्टरला कन्वर्ट करताना साइन कन्व्हेन्शन विचारात घ्या. मग 2/2चा असेल तर प्लस मायनस मायनस प्लस, 3/3चा असेल तर प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि काही प्लस मायनस प्लस, ते तुम्हाला माहिती आहे. त्यानुसार साइन चेंज करून कोफॅक्टर फाइंड आउट करा. आणि साइन चेंज करून कोफॅक्टर फाइंड आउट झाल्याच्या नंतर ॲडजॉइंट म्हणजे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. त्याचा ट्रान्सपोज घ्या. म्हणजे ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं? रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये करा.
Okay, so in this way complete.